लोक मुळात घाण करतात आणि ते म्हणतात की सरकार काही करत नाहीये किंवा प्रशासन काही करत नाहीये. तुम्ही काय एक्सपेक्ट करता की तुमचा कचरा दुसऱ्या कोणी सेग्रिगेट करावं? तो पण शेवटी एक व्यक्तीच आहे ना. प्लॅस्टिक बंदी आहे, पण काही ठिकाणी अजूनही प्लॅस्टिक वापरलंच जात आहे. मग कुठली प्लॅस्टिक बंदी आहे ही? सोशल मीडिया रिपोर्टर्स जे आहेत ना, ते मोदीजींपासून सगळ्यांना टॅग करतात, पण तुम्हाला हेच माहिती नाही की हे काम कोणाचं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये खूप वर्षांपासून शिवसेना सत्तेमध्ये आहे, पण तरीही मुंबईचं पोल्युशन अजूनही तसंच आहे. जनतेचे प्रश्न सोडवतात, जनतेमध्ये जावं लागेल. डोंट एक्सपेक्ट दॅट पीपल विल कम टू यू. यू विल हॅव टू गो. बऱ्याच ठिकाणी रिव्हर क्लीनअप्स होतात, तर ह्या छोट्या छोट्या क्लीनअप्सचा लार्ज स्केलमध्ये कितपत फरक पडतो? सिंधुदुर्ग सावंतवाडीमध्ये समुद्र एकच आहे ना, तो इथे का मला काळा दिसतो, तिकडे का मला ब्लू आणि ग्रीन दिसतो? आता इतकं एअर पोल्युशन वाढलंय किंवा लोक सतत पाण्यात कचरा टाकतच असतात, तर याबद्दल MPCB काय करताय? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला, म्हणजे महानगरपालिकेला आम्ही लिटरली प्रॉसिक्युशनची नोटीस पाठवली. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आत्ता नुकताच एन्व्हायरमेंट डे झालाय, त्याचा औचित्य साधून आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम सर. सर, सर्वप्रथम तुम्हाला एन्व्हायरमेंट डेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना सुद्धा पर्यावरण दिनाच्या, एन्व्हायरमेंट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, मला सांगा, आत्ता नुकताच पर्यावरण दिन झालाय, तर महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाबद्दल नवीन काय निर्णय घेतलेत? डायरेक्ट दिस इज टू द पॉईंट, डायरेक्टली टू द पॉईंट. नाही, पण ठीक आहे, कालच आपण पर्यावरण दिवस आम्ही साजरा केला, पण एन्व्हायरमेंट डेचं औचित्य साधून आम्ही वर्षभरात काय गोष्टी केल्यात आणि पुढच्या वर्षात काय करणार आहोत हे त्या दिवशी आम्ही त्यांना जनतेसमोर आणतो. तर आम्ही एक शासनाच्या मार्फत एक महापर्यावरण ॲप लॉन्च केलेला आहे. त्या ॲपच्या माध्यमातून नॉर्मल पब्लिक म्हणजे जनता, त्यांची जे काही ग्रीव्हन्सीज असतील, कंप्लेंट्स असतील, ते थेट आमच्याशी कनेक्ट करू शकतात. असे पण करतात, ईमेलद्वारा करतात, सोशल प्लॅटफॉर्म थ्रू करतात, पत्रद्वारा करतात, फोनद्वारा करतात, व्हॉट्सअपद्वारा करतात. पण आता एक डेडिकेटेड ॲप रेडी केलेलं आहे, महापर्यावरण ॲप. त्याचबरोबर आम्ही पूर्ण आपल्या राज्याचा एक क्लायमेट ॲक्शन प्लॅन, आपल्या देशाचा जसा क्लायमेट ॲक्शन प्लॅन आहे तसा 2030पर्यंत आपल्या राज्याची दिशा काय असणार आहे इन टर्म्स ऑफ हाऊ डू वी ओव्हरकम दिस क्लायमेट चेंज जो प्रॉब्लेम आहे हा आपण कसा ओव्हरकम करू शकतो, त्या अनुषंगाने क्लायमेट ॲक्शन प्लॅनसुद्धा आपण काल त्याचं अनावरण केलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे थोडी टेक्निकल आहे, जसं आपण सगळ्यांनी कार्बन क्रेडिट्स ऐकलं असेल, तर तसंच आम्ही पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे जे सल्फर ट्रेडिंगवर आपण एक नवीन धोरण आणलेलं आहे. बरं, साधं उदाहरण देतो. आपण जी इलेक्ट्रिसिटी आहे, आपल्या इथे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत राज्यामध्ये, ते यूज करतात कोळसा. कोळसामध्ये जो मेन कंटेंट जो असतो तो सल्फर असतो. म्हणजे जर एके ठिकाणी जसं कार्बन क्रेडिट, जर मी सल्फरचं मला एवढंच अलाउड आहे सल्फर एन्व्हायरमेंटमध्ये सोडणं, आणि जर मी ते थ्रेशोल्ड कमी केलं तर मला त्याचे क्रेडिट मिळतील. आय कॅन सेल दोज क्रेडिट्स टू समवन एल्स. आणि 15 ऑगस्टला आपण ते लॉन्चसुद्धा करणार आहोत. तर असे हे 3 महत्त्वाचे इनिशिएटिव्स काल 5 जूनच्या निमित्त लॉन्च झालेले आहेत. आणि जसं मी म्हणालो की आमचं दररोज काही ना काही नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, नवीन इनोव्हेटिव्ह गोष्ट आणि ग्रीव्हन्सीज सॉल्विंग हे सुरूच असतं रेग्युलरली. सर, मला सांगा, MPCB नक्की काय आहे आणि ते काय काय काम करतं? MPCB इज बेसिकली महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. आपल्या राज्यामध्ये पोल्युशन हे कमी झालं पाहिजे आणि पोल्युशनचं प्रमाण वाढलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी आ मेजर रोल इज टू रेग्युलेट दॅट. मग त्याच्यामध्ये हवा प्रदूषण, वॉटर पोल्युशन, दीज आर द 2 मेन ॲस्पेक्ट्स, एअर अँड वॉटर. एक साधं उदाहरण देतो की मुंबईमध्ये कोस्टल रोडचं काम सुरू आहे. तर कोस्टल रोडचं काम डेव्हलपमेंट वर्क आहे, गरजेचं आहे आणि आपण पाहताय त्याचा किती लोकांना फायदा होत आहे. पण ते करताना आपण पोल्युशनचं प्रमाण हे वाढणार तर आहे, साहजिक आहे, बिकॉज एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं होतं आहे. पण ते करताना एखादी लिमिट क्रॉस नाही झाली पाहिजे.
त्याची दक्षता आम्ही घेतो आणि जर लिमिट क्रॉस झाली तर आम्ही त्यांचे कानी ओढतो. म्हणजे हे आम्ही जरी ते शासनाचं असेल तरी आम्ही ते करतो. पण MPCB कडून कारवाई केली जाते म्हणजे नक्की काय केलं जातं? एखादा कारखाना किंवा प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदर ते समथिंग कॉल्ड कन्सेंट टू एस्टॅब्लिश. म्हणजे मी गोष्ट तयार केली आहे माझा कारखाना प्रोजेक्ट, मला तर चालू करायला परवानगी द्या. पण ते जेव्हा चालू करायची परवानगी आम्ही देतो, आम्ही व्हेरीफाय करतो की कन्सेंट टू एस्टॅब्लिशमध्ये ज्या ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या त्यांनी पालन केलं की नाही केलं. हे करत असताना आम्ही त्यांच्याकडून एक बँक गॅरंटी वसूल करतो. सो आय टेल यू द रिझन वाय. एक बँक गॅरंटी वसूल करतं. समजा आम्ही त्यांना परवानगी दिली, समजा त्यांनी एक मोठं काहीतरी कंट्रोल सिस्टम लावलं एअर पोल्युशन कमी होण्यासाठी, त्यांनी लावलं, चालू आहे, पण 6 महिन्याच्या आत जर ते व्यवस्थित चालत नसेल आम्ही त्याला पहिली वॉर्निंग देतो. त्याला म्हणतो आम्ही शोकॉज नोटीस. त्याला म्हणजे बऱ्याचशा नोटीस आहेत, इंटरिम डिरेक्शन आहेत, प्रपोज डिरेक्शन आहे, शोकॉज नोटीस आहे. हे सगळं करत असताना त्याला आम्ही चान्सेस देतो, 1, 2, 3 चान्स देतो. 4थ्या वेळेला जेव्हा तो सुद्धा त्याचं पालन करत नाही, मग त्याची बँक गॅरंटी असते, ती बँक गॅरंटी आम्ही जप्त करतो. सो वी सीज द बँक गॅरंटी. तो फार मोठा त्यांना फटका बसतो. बिकॉज बँकिंग सेक्टरमध्ये एखादी बँक गॅरंटी जप्त करणं म्हणजे त्यांना पुढची क्रेडिट भेटत नाही. बरोबर. आणि ते करूनसुद्धा जर ते नियमाचं पालन करत नसतील तर स्ट्रेट क्लोजर. म्हणजे ते कोणी असो. आणि मग क्लोजर दिल्यानंतर देन दे कम बॅक टू अस किंवा आम्ही चुकलो, आम्ही गोष्टी रेक्टिफाय करू. आणि जर त्यांनी रेक्टिफाय केली तर नक्कीच आम्ही त्यांना पुन्हा परवानगी देतो ती कंपनी किंवा जे काय प्रोजेक्ट असेल काम सुरू करायला. किंवा शेवटी एक ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये म्हणजे आम्हाला इथे कारखानदार किंवा मग प्रोजेक्ट ह्यांना प्रोत्साहनसुद्धा द्यायचं आहे, पण नियमाचं उल्लंघन करून नाही. पण तुम्हाला अशी एखादी कारवाई सांगता येईल का इथे जी खूप मोठी होती किंवा एकदम वेगळीच होती? रिसेंटली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला आम्ही लिटरली प्रॉसिक्युशनची नोटीस पाठवली. बरं. MPCB हॅज द पॉवर टू प्रॉसिक्यूट अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन एज वेल. म्हणजे आज जर कोणाला दात असतील ते फक्त MPCBला आहेत, पण ऑब्व्हियसली त्याचा गैरवापर होत नाही. सो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला प्रॉसिक्युशनची नोटीस पाठवली आहे बिकॉज त्यांनी नियमाचं मोठं उल्लंघन केलेलं. नक्कीच त्याच्यानंतर सुधारणा आलीसुद्धा. आणि सो बेसिकली ह्यासुद्धा स्टेप्स घ्यायला आम्ही घाबरत नाही. आणि मीच नाही तर इवन ऑनरेबल CM, ऑनरेबल दोन्ही DCM यांचेसुद्धा आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत की नाही, जिथे इथे नियमाचं उल्लंघन होतं मग कोणी असू द्या, तुम्ही तुमचं काम करायचं. सो त्यांचा सपोर्ट आहे आम्हाला. मला सांगा, कुठल्या शहरात सगळ्यात जास्त वायू प्रदूषण आहे? कुठल्या शहरात? सो बेसिकली ह्याचं उत्तर मी देण्यापेक्षा एक ना शासनाचंच ॲप आहे, केंद्र शासनाचं आहे, समीर ॲप म्हणून आहे. इट इज फ्री फॉर ऑल. जर हे सगळ्यांनी डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये देशातले एअर क्वालिटी रिअल टाईम, म्हणजे ते एव्हरी आवरली अपडेट होतं. रिअल टाईम एअर क्वालिटी काय आहे हे आपल्या सगळ्यांना बघायला भेटेल. बट टू माय लेटेस्ट नॉलेज आय थिंक राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे एअर क्वालिटी इज ऑलवेज मॉडरेट. मी असं नाही म्हणणार की इट इज गुड ऑर बॅड, बट इट इज मॉडरेट छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि दुसरं जसं मी म्हणालो की विंटर्समध्ये ऑब्व्हियसली मुंबईमध्ये कॉज ऑफ द जिओग्राफिकली द वे मुंबई इज, आणि विंटर्समध्ये हवेचा दबाव आणि बऱ्याचशा फॅक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये विंटर्समध्ये मुंबईची एअर क्वालिटी डिटोरेट होते, बट ती त्या दिल्लीच्या लेवलला जात नाही. पण आता इतकं एअर पोल्युशन वाढलं आहे किंवा लोक सतत पाण्यात कचरा टाकतच असतात, तर ह्याबद्दल MPCB काय करत आहे? बेसिकली होतं काय की आज लोकांनी कचरा हा कुठे टाकायचा, म्हणजे जर हे मला सांगायची गरज पडली किंवा मग एखाद्या आपण असं बसलं आपण जर ह्या गोष्टीवर सांगायची जर गरज पडली तर आय थिंक इट इज त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही. खरं आहे. दॅट इज माय ट्रू बिलीफ. बट तरीसुद्धा आम्ही रिक्वेस्ट करतो की बाबा सेग्रिगेट करा, वेट वेस्ट, ड्राय वेस्ट, आणि आता वेस्टसुद्धा सेग्रिगेट करायचं आहे. आणि जर हे लोकांनी करायला सुरुवात केलं तर ते नाल्यात जाणार नाही. जर नाल्यात गेलं नाही तर आज मुंबई महानगरपालिकेला 300 कोटी मिठी फक्त त्यातून कचरा काढायला खर्च करायची गरज पडणार नाही. दिस हॅपन्स एव्हरी इयर. आणि आपण दोष कोणाला देतो? मुंबई महानगरपालिका. अरे बाबा, जो कचरा टाकतोय त्याचं काय?
कचरा येथून कुठून, जमिनीत आतून की आकाशातून पडत नाही ना, कोणतरी टाकते तिकडे. बरोबर. सो अशा गोष्टी आहेत. सर्वाधिक प्रदूषित नदी कुठली आहे? म्हणजे स्पेसिफिक असं नाही, म्हणजे 2-4 असतील. सो बेसिकली आता मी म्हणतो त्याच्यामध्ये थोडं टेक्निकल राहतं. कसं असतं की एक प्रायोरिटी 1, 2, 3, 4, 5 आहेत. तर नक्कीच म्हणजे आय बी व्हेरी कॅन्डिड, म्हणजे आहे ते आहे. मुळा मोठा आहे, त्यानंतर इंद्रायणी आहे, त्यानंतर कोल्हापूरची पंचगंगा आहे, आमची मुंबईची मिठी आहे. सो ऑल दीज रिव्हर स्ट्रेचेस ऑब्वियसली दे आर नॉट द बेस्ट, आणि त्याच्यावर बरंचसं काम करायची गरज आहे. आता का नाही झालं अजूनपर्यंत मी त्याच्यात जाणार नाही. आय डोंट डू बिकॉज आय एम व्हेरी प्रोग्रेसिव्ह, की मी माझ्या कारकिर्दीमध्ये आणि मला जी जबाबदारी आहे त्याच्यातून मी काय करू शकतो. मी आय थिंक कोल्हापूरला व्हिजिट केली, कोल्हापूर नगरपालिका, पुणे नगरपालिका, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, या 6 महानगरपालिकेला स्वतः जाऊन व्हिजिट केलेली आहे. तिकडची काय सिच्युएशन आहे जाणून घेतलेली आहे. आणि सगळीकडे हेच आढळतं की कुठेतरी ट्रीटिंग सिवेज वॉटर वॉज नेव्हर द प्रायोरिटी. पण नक्कीच त्या त्या ठिकाणच्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, नगर परिषद असतील, त्यांचं त्याच्यावर काम सुरू आहे. नाव इट इज द प्रायोरिटी. बिकॉज आता मागच्या सरकारनीसुद्धा आणि ह्या सरकारनीसुद्धा बरेचसे त्यांना इनिशिएटिव्स केलेले आहेत, फंडसुद्धा दिलेले आहेत, आणि वी आर ऑल्सो हेल्पिंग देम. टेक्नॉलॉजी आहेत. सो आय थिंक इन नियर फ्युचर, म्हणजे इंद्रायणीचा जर प्रश्न घेतला, आता आपण हे आपलं वारी होते, तर नक्कीच मागच्या ह्याच्यामध्ये मी स्वतः तिकडे गेलो होतो जेव्हा आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, ते सुद्धा सोबत होते. तर तिकडे ऑलरेडी आराखडा तयार झाला आहे, टेंडर झालेलं आहे, STPचं काम पण लगेच सुरू होणार आहे. पण इट विल टेक टाईम. ऑनेस्टली इट विल टेक टाईम. म्हणजे आज ओव्हरनाईट काही STP उभी करता येत नाही. मुंबईमध्ये पण तसंच आहे. आज मुंबईमध्ये मी 7 STPs आहेत, बिग STPs, मॅसिव्ह STPs. मी स्वतः व्हिजिट केलेले आहेत प्रत्येक STPला. अँड इन नेक्स्ट 5 years वेन ऑल दी STPs आर फंक्शनल, आय एम 100% शुअर आपल्याला तो फिजिकली आणि डोळ्याने रिझल्ट दिसेल. आणि ह्याचा रिझल्ट व्हिज्युअलीच दिसू शकतो. व्हिज्युअली ट्रू. म्हणजे आता मी सगळ्यांना तेच सांगतो की आज जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, सेशल्स, मॉलडीव्स, किंवा इनफॅक्ट आमच्या सिंधुदुर्ग सावंतवाडीमध्ये समुद्र एकच आहे ना, तो अरेबियन सीज आहे. इथे का मला काळा दिसतो आणि तिकडे का मला ब्लू आणि ग्रीन दिसतो? सेम रिझन, बिकॉज ऑफ द अनट्रीटेड सिवेज. पण बरंचसं काम ओजस ह्याच्यामध्ये करावं लागणार आहे. अँड इट इज बिकम अ प्रायोरिटी नाव ऑफ एव्हरीबडी. आणि जसं म्हणालो की आज केंद्र शासन इज ऑल्सो व्हेरी सिरियस, राज्य शासन इज ऑल्सो व्हेरी सिरियस अबाउट दिस इनिशिएटिव्स. पण लेट्स होप. मला सांगा सर, प्लॅस्टिक बंदी आहे असं आपण म्हणतो, पण अजूनही कानाकोपऱ्यात कुठल्या तरी स्टॉल्सवर प्लॅस्टिकच्या बॅग्समध्येच गोष्टी दिल्या जातात, किंवा मॉल्समध्ये आता बऱ्यापैकी बंद आहे, पेपर बॅग्स वापरतात, पण काही ठिकाणी अजूनही प्लॅस्टिक वापरलंच जात आहे. मग कुठली प्लॅस्टिक बंदी आहे ही? आय थिंक मॉल्समध्ये मला नाही वाटत. मॉल्समध्ये नाही होत. कसं आहे की जोपर्यंत प्लॅस्टिक बंदी आहे 100%, म्हणजे त्याच्यामध्ये तर पॉलिथिन बॅग्स ह्या तर 100% बॅन आहेत. जे प्लास्टिकचे टेक अवे फूड कंटेनर्स असतात त्याचा 100% बॅन. इनफॅक्ट देर आर सर्टन लिटरेचर्स विच ऑल्सो सेज की प्लास्टिकचे मध्ये जे कण आहेत ते आज एका गरोदर बाईच्या वूममध्ये सुद्धा सापडलेले आहेत. देर आर लिटरेचर अबाउट दॅट ऑल्सो, विथ दोज आर व्हेरीफाईड, नॉट व्हेरीफाईड, बट देर आर लिटरेचर्स आहेत. पण व्हॉट यू आर सेईंग की नक्कीच आज भाजीवाल्याकडे किंवा मग एखाद्या रेस्टॉरंटमध्ये हे प्लास्टिक दिसतं, आम्हाला मान्य आहे. जर मी त्या बिचारा भाजीवाल्याला 5,000 रुपये फाईन केला, तो 5,000 रुपये त्याचं महिन्याचं हे नाही आहे, इन्कम नाही आहे, मग मी त्याला काय म्हणून 5,000 रुपये फाईन करू? त्याची काय चूक आहे? तो त्याचा बिचारा धंदा घेऊन बसलाय. सो भाजीवाल्यांना मी दोष देत नाही, पण आम्ही आता प्रयत्न काय करतो की इनफॅक्ट जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे बनवतात, सो वी आर टार्गेटिंग दॅम. आणि मी कॉन्फिडेंटली आय कॅन टेल यू दॅट महाराष्ट्र राज्यामध्ये देर आर व्हेरी 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 लेस मॅन्युफॅक्चरर्स. म्हणजे आज जर असतील तर क्वचित 10% असतील. देर आर नो, जे बॅन आयटम्स आहेत हे मॅन्युफॅक्चर करणारे राज्यामध्ये नाही आहेत. आणि जे आहेत दोज आर अनऑर्गनाइज्ड.
म्हणजे आज प्लास्टिकची पिशवी बनवण्याची जी मशीन असते ती 10x10 खोलीमध्ये पण होते. तर ते आता ते 10x10ची खोली अख्ख्या राज्यामध्ये कुठे शोधायला द्यायची, हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि दुर्दैव असं आहे की आज आपल्या राज्याची जी पॉलिसी आहे आणि इतर राज्यांची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये फरक आहे. सो ते इतर राज्यातून सुद्धा आपल्या राज्यामध्ये येतं. अगोदर बाय रोड यायचं, तर तिकडे रेट करून तिकडे थांबवलं. म्हणजे त्याचा रिटेलर कोण, त्याचा होलसेलर कोण, त्याचा स्टॉकिस्ट कोण आणि त्याचा मॅन्युफॅक्चरर कोण. सो असं करत 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 वी हॅव गॉन टू अदर स्टेट्स एज वेल. आणि वी हॅव टोल्ड देम की बाबा हे आमच्या राज्यामध्ये येते, आमच्या राज्यामध्ये बॅन आहे, सो ह्याची नोंद घ्यावी. आमच्या राज्यामध्ये ही मटेरियल आली नाही पाहिजे. कसं झालं की GSTमुळे ह्या सगळ्या गोष्टी फार ट्रान्सपरंट आहे. सो इट इज ऑल अबाउट ह्युमन बिहेवियर, अवेअरनेस आणि एक भीती असली पाहिजे. ओके, आपण आता तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर 2-4 प्रश्न विचारूया. ओके. सर, शिवसेनेमध्ये इतकी मोठी राजकीय पार्श्वभूमी असून सुद्धा तुम्हाला पर्यावरणाविषयी काम करावं असं का वाटलं? एक तर माझं शिक्षण झालं मुंबईमध्ये, देन अब्रॉड ऑस्ट्रेलियामध्ये, आणि आल्यानंतर आय वॉज वर्किंग ऑल्सो. आणि जेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा होतो, सो एव्हरीबडी नोज की तिथे सुद्धा एन्व्हायरमेंट रिलेटेड बऱ्याचशा इनिशिएटिव्ज होतात. सो तिथून सुरुवात झाली. आणि जेव्हा मी मुंबईमध्ये आलो तेव्हा मी युवा सेनेमध्ये काम करायचो. सो युवा सेनेमध्ये काम करताना माझे एक मित्र आहेत आणि अफरोज शाह म्हणून एक NGO चालवतात. आणि विथ हिम आम्ही दर संडे देर इज अ बीच इन मलाड आणि वर्सोवा, दानापाणी आणि वर्सोवा बीच. आम्ही बीच क्लीनअप वी स्टार्टेड फ्रॉम देअर. म्हणजे तिथून सुरुवात झाली. आणि जेव्हा स्वतःहून पाहिलं की व्हॉट इज हे जे काय सुरू आहे, आणि वी वर झॅप्ड. आणि म्हणजे कालसुद्धा 5 जूनच्या निमित्त आम्ही गिरगाव बीचवर होतो. सो बीच बऱ्यापैकी क्लीन होतं, बिकॉज महानगरपालिका आता करते. पण जेव्हा मी पंकजा ताईसुद्धा होत्या पर्यावरण मंत्री, जेव्हा मी त्यांना सांगितलं की ताई, तो द सरफेस लुक्स क्लीन, जर आपण JCBने 5 फूट खोदलं आपल्याला प्लास्टिक तिकडे मिळतं. इट इज दॅट बॅड. म्हणजे आम्ही 10 वर्ष अगोदर दानापाणी आणि वर्सोवामध्ये करायला सुरुवात केलं. लाईक वी लिटरली स्टार्टेड डिगिंग अँड रिमुव्हिंग प्लास्टिक. बापरे. इट इज भयानक लिटरली. म्हणजे कधी तर आम्ही एवढी भीती वाटते की बॉडी नाही भेटावी. म्हणजे काय काय गोष्टी आम्हाला भेटलेल्या आहेत. लाईक वी वर शॉक्ड. गोण्यापासून, चादरपासून, एव्हरीथिंग. सो ही सुरुवात तिकडून झाली. आणि त्यानंतर जेव्हा 2014ला आय थिंक 2014च आहे, 13 की 14, जेव्हा बाबा पर्यावरण मंत्री झाले, सो त्यांनी पहिला इनिशिएटिव्ह जो हाती घेतला तो होता सिंगल यूज प्लास्टिक बॅनचा. तेव्हा त्याचं गांभीर्य एवढं कळालं नाही. पण जेव्हा आम्ही ऑल रिसर्च वाचलं, डेटा वाचला, अँड वी रेड एव्हरीथिंग, लाईक देन वी रिअलाइज. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, जेव्हा त्यांच्यासुद्धा मनात ती गोष्ट कुठून आली, जर तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, 26 जुलै तो मुंबईमध्ये महापूर आलेला. वन ऑफ द मेजर फॅक्टर वॉज क्लॉगिंग ऑफ द ड्रेन्स बिकॉज ऑफ द पॉलिथिन बॅग्स. पाणी गेलंच नाही, पाणी झिरपलंच नाही ड्रेनमधून, बिकॉज पॉलिथिन बॅग्सने दी एंटायर ड्रेनेज सिस्टम वॉज चोक्ड. बापरे. बिकॉज हायटाईड आली आणि इथून पाऊस पडतोय, पाणी जायला जागत नाही. जरी लो टाईड आली तरी ते पाणी निसरत नव्हतं बिकॉज ऑफ द प्लास्टिक बॅग. म्हणून त्यावेळी बाबांनी निर्णय घेतला की नाही, मला हा एक रिव्हॉल्युशनरी स्टेप घ्यायचा आहे. आणि वी ऑल्सो आर प्राऊड अबाउट दॅट अँड थँकफुल की त्यांनी तो रिव्हॉल्युशनरी स्टेप घेतला. देयर वॉज लॉट ऑफ रिव्हॉल्ट, बिकॉज देशामध्ये वी आर द फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट बॅन ऑन सिंगल यूज प्लास्टिक. फर्स्ट स्टेट. आणि हीच पॉलिसी नंतर केंद्र शासनाने लागू केली. सो ही बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, पण महाराष्ट्र आणि बाबा रामदास कदमजी, ही वॉज द मॅन बिहाइंड द बॅन ऑफ सिंगल यूज प्लास्टिक. आणि म्हणून दॅट इज वाय आय टेक अ ओनस ऑन मी की आज जर माझ्याकडे ती जबाबदारी आहे, आय हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. बट त्यावेळेला त्यांना जनतेचा सपोर्ट मिळाला. सो आय ऑल्सो, मी जनतेला तेच सांगतो, दॅट सपोर्ट मी ऑल्सो हे इम्प्लिमेंट करण्यासाठी. सो ॲज यू सेड की या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि करूसुद्धा. आम्ही असं ऐकलं आहे की MPCBकडे शक्यतो कोणी फिरकतही नाही. ह्याच्या आधी मलाही जेन्युनली ह्याचा अध्यक्ष कोण आहे हेही माहीत नव्हतं.
राईट. आणि तुम्ही एवढ्या सिन्सिअरली ह्या गोष्टीकडे तुमचा अप्रोच आहे, तर हा कसा काय डेव्हलप झालाय? जरी मला एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, सायन्स, आय एम क्वालिफाईड अँड वेल रेड, मला त्यातला एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये, अनेक वर्षाचं 10 वर्षाचं एक्सपिरियन्स आहे. पण सगळ्यांना काय वाटतं, अरे एवढा यंग मुलगा, हा जरी दाढी हे असेल बट स्टिल आय कन्सिडर माय सेल्फ एज यंग. हो, डेफिनेटली. सो एवढा यंग व्यक्ती, हाऊ कॅन ही टेक चार्ज ऑफ सच अन इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह, सच अन इम्पॉर्टंट सेक्टर. पण जेव्हा लोकांना कळाल की नाही, मला खरोखर त्यातलं समजतं आणि आय अंडरस्टँड वॉट पीपल वॉन्ट, तेव्हा पीपल स्टार्टेड अप्रोचिंग मी. पीपल स्टार्टेड अँड आय ओपन माय डोर्स की एनीबडी कॅन टॉक टू मी. म्हणजे तो साधा छोटासा व्यापारी असेल किंवा मग कोणी ALM सोसायटीसुद्धा असेल. सो आय स्टार्टेड गोइंग टू द सोसायटीज. बाबा तुमचे काय प्रश्न आहेत, तुम्हाला काय अडचण आहे, काय आहे का. म्हणजे एक साधं उदाहरण देतो. सो एक रेसिडेंट असोसिएशन होतं, त्यांचं असंच एक आमचं डिस्कशन होतं. सो इट वॉज अ व्हेरी क्यूट मी म्हणेन. त्यांचा प्रॉब्लेम होता की जो पिजन ड्रॉपिंग असतात, हां, त्याच्यानी फार पोल्युशन होतं. मी ठीक आहे, मी माझे डोकं खाजत बसलो. म्हणजे तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, पण त्याच्यावर मी वर्क करतो, काहीतरी विचार करतो की व्हॉट कॅन आय डू अबाउट इट. म्हणजे ऑनेस्टली असे पण प्रश्न येतात. म्हणजे पण ऑब्व्हियसली दोज पिजन ड्रॉपिंग्स आर हार्मफुल. जे ॲस्थमॅटिक पेशंट्स आहेत, इट इज हार्मफुल फॉर देम. पण ह्याच्यावर कधी आम्ही विचार केलाच नाही. करेक्ट. बिकॉज आम्ही जनतेकडे कधी गेलोच नाही. म्हणून ॲज यू सेड की अध्यक्ष कोण होतं ह्याच्या अगोदर, हे फक्त एक ब्युरोक्रॅट्स असायचे बेसिकली. आणि त्यांना ते डायरेक्ट जनतेशी कनेक्ट नव्हता. पण मी एक जनतेशी कनेक्टेड व्यक्ती आहे, म्हणून मला जनतेचे प्रश्न सोडवायला आवडतं. दॅट इज ओनली माय एजेंडा. पण हे शिकलो आहे आम्ही माझ्या वडिलांकडनं शिकलो आहे. बिकॉज आठवड्याचे 7 दिवस जनता दरबार असायचा. म्हणजे ही आय कॅन से ना दॅट ही वॉज हार्डली देअर विथ अस. बिकॉज ते जनतेमध्ये असायचे. आणि त्यानंतर मी शिंदे साहेबांना बघतो. म्हणजे लिटरली, म्हणजे आपण सगळे ऐकलं असेल तुम्ही, बट वीव सीन, म्हणजे वीव ऑल्सो बिन देअर विथ हिम 3-4 सकाळचे 5 वाजेपर्यंत. बापरे. या वीव ऑल्सो बिन देअर अँड वी स्टील डोंट अंडरस्टँड हाऊ ही वर्क्स. त्याच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेजी, ही इज ऑल्सो द सेम. ही केम येस्टरडे फ्रॉम त्यांच्या डेलिगेशन करून. व्हेरी नेक्स्ट डे सकाळी मतदारसंघात अँड देन आज दिल्लीत. सो एव्हरीवेअर. सो वी टेक इन्स्पिरेशन फ्रॉम दीज इंडिव्हिज्युअल्स जे आम्ही आजूबाजूला बघतो. त्यानंतर अजितदादा, ते सुरुवात करतात सकाळची 6 वाजता. म्हणजे 8 वाजता ते ऑफिसमध्ये, 9 वाजता 8-9 वाजता मंत्रालयामध्ये हजर असतात. सो वेन आपले सगळे जे महाराष्ट्रामध्ये जे आमचे सगळ्यांचे आदर्श आहेत, आज फडणवीस साहेब, इफ यू सी हे शेड्यूल, ते आज आत्ता मुंबईत असतील तर 3 तासांनी आपण नागपूरला बघतो, नंतर 2 तासांनी कुठे बघतो. सो इफ दे आर गिविंग सो मच ऑफ टाईम अँड एनर्जी जनतेसाठी, तर मला तर एकच माझी जबाबदारी त्यांच्या ह्याच्यानी फार छोटी आहे. सो हू एम आय टू कंप्लेन आणि हू एम आय टू से की नाही मी इथेच बसणार, तुम्ही याचं, मला पण लोकांपुढे जावंच लागेल. आणि एवढ्या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे चालावंच लागणार. आणि जर जनतेमध्ये राहून काम करायचं आहे, म्हणजे जनतेचे प्रश्न सोडायचे, तर जनतेमध्ये जावं लागेल. डोंट एक्सपेक्ट दॅट पीपल विल कम टू यू. करेक्ट. यू विल हॅव टू गो टू द पीपल. आता ती माइंडसेट गेलेली आहे की नाही मी फक्त एका घरामध्ये बसून, बँड्राच्या घरामध्ये बसून राहीन, तिकडे लोक मला भेटायला येतील आणि देन ओनली आय विल सॉल्व्ह माय प्रॉब्लेम. जोपर्यंत तुम्ही घराबाहेर पडणार नाही, लोकांचे प्रश्न सुटणार नाही. हे फार मी जवळून बघितलेलं आहे. तुम्ही असं स्टिरिओटिपिकल शिवसेनेचे वाटत नाही सर. तुम्ही एक कॉर्पोरेट पॉलिटिशियन वाटता. कसं आहे की शेवटी तुमच्या वेशभूषेने तुम्ही तुमची ओळख नाही असली पाहिजे. तुम्ही लोकांपर्यंत कसे जाता, लोकांशी कसे वागता, लोकांशी कसे बोलता आणि त्यांना समजून घेता का, देन तो कनेक्ट करतो. दो इफ आय एम ड्रेस्ड इन अ पर्टिक्युलर वे, बट आय कॅन स्टील टॉक टू a 5-year-old, I can still talk to a 10-year-old, I can still talk to a middle aged, मी सगळ्यांशी बोलू शकतो. आणि जन्म मुंबईमध्ये झाला असल्यामुळे हिंदी येतं, मराठी येतं, इंग्लिश येतं, गुजराती येतं आणि आता वाईफ सिंधी असल्यामुळे थोडं सिंधीसुद्धा येतं. सो मल्टीलिंग्वल आहे.
आणि ह्या अगोदर बेसिकली कोविडच्या अगोदर मी पूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे. म्हणजे विदर्भापासून ते कोकणापर्यंत, म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत, गोव्यापर्यंत, म्हणजे ईस्ट वेस्ट सगळं, म्हणजे आय हॅव ट्रॅव्हल्ड दी एंटायर स्टेट. सो जेव्हा मी सगळ्या भौगोलिक परिस्थिती आणि सगळ्या वेगवेगळ्या भागातल्या जिल्ह्यातल्या युवकांची किंवा लोकांची जेव्हा भेटीगाठी घेतलेल्या आहेत ना, सो मला महाराष्ट्र कळालेला आहे की आज विदर्भातली त्याची तिकडची संस्कृती काय आहे, मराठवाड्यातली युवा पिढी कशी आहे, कोकणातली युवा पिढी कशी आहे, पुण्यातली कशी आहे. सो आणि तो एक्सपिरियन्स ग्रास्प केल्यानंतर जरी आय एम सीन इन अ पर्टिक्युलर वे, पण मला लोकांना मला मिसळता येतं. म्हणजे आय कॅन गो एनिवेअर. मला कुठेही टाकून द्या राज्यामध्ये, मी त्यांच्याबरोबर मिसळून जाईन. सर, थोडं तुम्ही आता तुमच्याबद्दल सांगा. म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला, काय शिक्षण झालं, आत्तापर्यंत काय काय काम केलं आहे, काय आवड निवड? मला तुम्ही नंतर तुमच्याकडे जॉबवर ठेवा. माझं रेझ्युमे सांगितल्यानंतर काहीतरी चांगलं पॅकेज द्याल का? सो जन्म मुंबईमध्येच झाला. बोरलीमध्ये जन्म झाला, वेस्टर्न सबबमध्ये, आणि त्यानंतर शिक्षणही बोरलीमध्ये झालं. त्यानंतर माझं जे कॉलेज आहे ते मी भवन्स कॉलेजमध्ये माझी बॅचलर्स केली, बॅचलर्स इन सायन्स केलं. आणि त्यानंतर मला अजून बेटर स्टडीजसाठी आय वेंट टू ऑस्ट्रेलिया. देन मी तिथेसुद्धा आय डिड IB, आणि ते करताना मी बरेचसे इंटर्नशिप केलेत. आणि देन तिथून आल्यानंतरसुद्धा, ऑस्ट्रेलियामधून आल्यानंतर आय वॉज वर्किंग हिअर. म्हणजे इथे मी 1-1.5 वर्ष काम केलेलं आहे, जॉब केलेला आहे. रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपमध्ये मी जॉब केलेला आहे. बरं. त्यावेळेला आय वॉज वर्किंग ऑन द बँड्रावर्ली सीलिंग प्रोजेक्टवर. त्याचा हैदराबादचा एक रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट होता. आय वॉज व्हेरी हॅपी इन माय 9 to 5 जॉबमध्ये. म्हणजे इथे जॉब करतो 9 to 5, 5 वाजता फ्री. बट देन त्याच्याने देन बाबा वॉज ऑल्सो अरे यू शुड जॉईन. सो तेव्हामध्ये आय स्टार्टेड वर्किंग ॲज अ युवा सेना कोर कमिटी. आणि तिथून मग मला जे यूथ बिल्डिंग सुरुवात केली, मुंबईमध्ये सुरुवात केली. आणि नंतर मग हळूहळू वेंट अक्रॉस द स्टेट, ट्रॅव्हल अक्रॉस द स्टेट. तरी आता युवासेनेमध्ये नाही, पण आता पक्षाचं सचिवच्या नाते आज मुंबईची बरीच जबाबदारी. म्हणजे आज लोकसभा निवडणूक पाहिली, विधानसभा निवडणूक पाहिली, आणि आता कॉर्पोरेशनसुद्धा येते. सो बऱ्याचशा गोष्टी. सो दिस वॉज माय जर्नी सिन्स बर्थ इन मुंबई टिल नाव. आणि आता तुम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहात. सो ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही फरक जाणवला आहे का, किंवा तुम्ही केला आहेत का आपणहून? नाही, 100%. आय वोंट लाय की नाही, मी हे नाही म्हणत की मी अगोदरपासूनच पर्यावरणपूरक व पर्यावरण फ्रेंडली होतो, नाही. बट जसं मी म्हणतो की तो एक कॉन्शियसनेस आला, अँड बेसिकली क्रिएटिंग अवेअरनेस. म्हणजे दॅट इज माय मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की आपण अवेअरनेस क्रिएट करणं. की जोपर्यंत लोकांना आपण अवेअर करणार नाही की काय करावं आणि काय नाही करावं. आय कीप ट्राईंग. बऱ्याच ठिकाणी रिव्हर क्लीनअप्स होतात. तर ह्या छोट्या छोट्या क्लीनअप्सचा लार्ज स्केलमध्ये कितपत फरक पडतो? नाही, 100%. बिकॉज एक मूवमेंट होते, एक मूवमेंट तयार होते. म्हणजे आज मी माझ्या डोळ्यांनी माझा एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही युवासेनेतले हार्डली 10-12 मुलं होतो. पण नंतर हजारोच्या संख्येने लोक जॉईन झाली. बरं. हजारोच्या संख्येने. म्हणजे आज बोरा कम्युनिटी असेल किंवा मग इतर स्कूल्स असतील, NGOज असतील, हे हजारोच्या संख्येने ते एक मूवमेंट सुरू झाली. आणि हे मूवमेंट सुरू झाल्यानंतर कुठेतरी प्रशासनालासुद्धा कळालं की नाही, आपण आपल्या पॉलिसीमध्ये आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठेतरी चुकतोय, म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत. तर 100% या गोष्टींनी फरक पडतो. आणि लोक अवेअर होतात की नाही, आपण तो कचरा नाही टाकला पाहिजे नदीमध्ये, समुद्रामध्ये, किंवा मग कुठेही डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. तर अवेअरनेस होतं. आता सर, तुम्ही म्हणालात तुम्ही कोकणातले आहात, तर कोकणातही प्रदूषण आता बऱ्यापैकी वाढायला लागलं आहे. त्याची काय कारण आहेत? तिकडे घनकचरा हा फार मोठा विषय आहे. म्हणजे सॉलिड वेस्ट. म्हणजे लोकांना माहितीच नाही काय करायचं. ते सरळ म्हणजे अगोदर कसं होतं, कचरा कुंडी होते, कचरा टाकायचं आणि मग जाळून टाकायचं. तेच अजून तिकडे सुरू आहे. पण त्याच्यावर सुद्धा आता आता ह्याचं मी बेस्ट उदाहरण देतो. ते खासदार श्रीकांत शिंदेजी, त्यांनी काय केलं की त्यांचंसुद्धा
शहरी भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे. तर त्यांनी ग्रामीण भागातले जे ग्रामपंचायती होत्या 3-4 ग्रामपंचायती त्यांनी एकत्र आणलं आणि एकच प्रोसेसिंग प्लांट तिकडे ते आता तयार करत आहे. मग त्या अनुषंगाने हाच मॉडेल इतर राज्यामध्ये सुद्धा आपण सुरू करतोय आता. सो म्हणून त्या अनुषंगाने आता एक ग्रामपंचायत त्याची लोक गावामध्ये वस्तीच नाही आणि त्यांच्याकडे तेवढी क्षमता नाही की ते प्रोसेसिंग प्लांट उभं करणं चालवणं. तर ह्या अनुषंगाने एक क्लस्टर म्हणून प्रोसेसिंग प्लांट हे असं आपण एक पॉलिसी आता तयार करतोय आणि याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेतोय, MPCB म्हणून पुढाकार करतोय. बिकॉज मी आता मध्यंतरीच आय थिंक मी गेलेलो गावी, तर आय वॉज झॅप टू सी की रस्त्याच्या दोन्ही कडेला कचराच कचरा. मग मी तर लिटरली चिडलो आणि मग मी CEOना पत्र लिहिलं अध्यक्ष म्हणून की तुम्ही ह्याच्यावर काय उपाययोजना केला ह्याचं मला तुम्ही पुढच्या 7 दिवसात 10 दिवसात उत्तर द्या. आय वॉज सो मॅड की ह्या बेसिक गोष्टी आहेत, हे त्यांना का दिसत नाही. सो म्हणून आपण हा एक क्लस्टर म्हणून प्लॅन केलेला आहे. सर, मुंबईसारख्या शहरामध्ये खूप वर्षांपासून शिवसेना सत्तेमध्ये आहे, पण तरीही मुंबईचं पोल्युशन अजूनही तसंच आहे किंवा वाढतंय, असं काय? प्रायोरिटी नव्हती कधी, फक्त सत्तेमध्ये राहायचं हीच प्रायोरिटी होती. म्हणजे ऑनेस्टली सांगतो, म्हणजे जे होते सत्तेमध्ये त्यांना मी फार जवळून बघितलेलं आहे आणि कशा प्रकारे त्यांनी सत्ता चालवली हेही फार जवळून बघितलेलं आहे. इट वॉज नेव्हर द प्रायोरिटी. म्हणून जेव्हा मंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर जेव्हा मी ह्याच्यामध्ये डीपमध्ये गेलो, खोलामध्ये गेलो, तेव्हा कळलं इट इज सच अ बेसिक थिंग. सो आम्ही पण तोच विचार करतो जेव्हा आम्ही सगळे बसतो, मी असेल, श्रीकांतजी असेल, आम्ही सगळे बसतो, मला ह्या बेसिक गोष्टी आहेत, व्हेरी बेसिक गोष्टी, ह्या अजूनपर्यंत झाल्या पाहिजे होत्या. का नाही झालं? इट वॉज नेव्हर द प्रायोरिटी. फक्त आता जसं शिंदे साहेबांनी आल्या रस्ते कॉन्क्रीटचे का केले? खड्डे झालेच नाही पाहिजे ना, कॉन्क्रीटचे करा. 25-30 वर्षात का नाही केलं? तर त्यांना खड्डे पाहिजे होते. सिम्पल एज दॅट. बिकॉज ते एक नेक्सस झालेला कुठेतरी. मग तो नेक्सस आज तो मोडलेला आहे आणि तो नेक्सस पुढच्या निवडणुकीमध्ये तर 100% मोडणार नाही, तो गायबच होऊन जाईल. बिकॉज आज मुंबईकर म्हणून फार राग येतो, मला चीड येते लिटरली. जिथे मी राहतो ते तरी मला राहण्याच्या लायक ठेवा. म्हणून त्या कधी प्रायोरिटी नव्हती आणि लिटरली इट वॉज अ नेक्सस. आय वुड से दॅट इट वॉज अ नेक्सस. सर, मी आता पुण्याचा आहे आणि खूप कमी शहरं आहेत ज्याच्या मधनं नदी वाहते. तर पण पुण्याचा असूनही मला अजूनही भिडे पुलावरनं जाताना किंवा झेड ब्रिजवरनं जाताना बेसिकली नदीच्या जवळपासनं जाताना त्याच्या वासामुळेही त्रास होतो, तिथे जावंसंही वाटत नाही. तर ह्यावर काय उपाययोजना आहेत? सेम हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या बहुतांश नद्याचा आहे की अनट्रीटेड सिवेज हे जोपर्यंत आपण ट्रीट करत नाही ॲट सोर्स आणि ट्रीट केल्यानंतर हे पाणी जर नदीत सोडलं तरच ह्या नदीचं पुनर्जीवन होईल. म्हणून ह्याच्यासाठी आपण जे आता सगळ्यांना कल्पना असेल की जे प्रोजेक्ट्स मोठे आहेत है ना, त्यांना ऑन साईडच STP लावावं लागतात, तर ते लावतात सुद्धा, पण ते चालवतात का? तर त्यासाठी आता परत माझंच काम. म्हणून आम्ही पूर्ण राज्यामध्ये जेवढे STPs आहेत त्यांचा एक सर्वे होणार आहे की ती STP चालते का. आणि तुम्ही असं नाही की नाही आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा ते चालू असेल आणि नंतर चालू, तर आम्हाला कळेल की किती दिवस चालवलेलं आहे. किंवा शेवटी आता GST आल्यामुळे आम्हाला सगळं रेकॉर्ड मिळतो. म्हणून आता मी महानगरपालिकेनं काही सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ज्या प्रोजेक्ट्सना STP इन्स्टॉल केलेल्या आहेत त्यांची सिवरेज लाईन डिस्कनेक्ट करा. ऑप्शनच नाही देणार त्यांना. म्हणजे तुम्हाला ट्रीट करावंच लागेल आणि ट्रीटेड वॉटर तुम्हाला यूज करावं लागेल, म्हणजे तुम्हाला ऑप्शनच नाही आहे. पण आज पुण्यामध्ये सुद्धा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी त्यांचे STPचं काम सुरू आहे. काही वर्षांनी जेव्हा ते फंक्शनल होतील तर जसं मिठीचं जसं पुनर्जीवन होईल तसं मुळा आणि मुठाचं सुद्धा ते पुनर्जीवन होईल. पण याच्यामध्ये इंडस्ट्रीयल पोल्युशन हे प्रमाण फार कमी आहे. बघा, एक म्हणजे साधं आपण व्हिज्युअली जर पाहिलं, जिकडे वॉटर हायसिंथ जिथे आपण म्हणजे जलपर्णी जिथे आपण बघतो तिथे केमिकल पोल्युशन नसतं. जलपर्णी केव्हा होते? जेव्हा त्या पाण्यामध्ये बायोलॉजिकल एलिमेंट्स असतात, म्हणजे आपण खत म्हणतो बेसिकली, तेव्हा जलपर्णी तयार होते. जर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल इफ्लुएंट असतं म्हणजे ते केमिकल असतं
तर जलपर्णी होत नाही. बरोबर. जिथे जिथे तुम्हाला जलपर्णी दिसते दॅट इज ओनली कॉज ऑफ अनट्रीटेड स्विच. दिस इज नॉट रॉकेट सायन्स. तर तुम्ही STP बद्दल आता खूप सांगितलं, हे काय आहे आणि हे काय कसं वर्क करत आहे? STP इज अ सिवेज ट्रीटमेंट प्लांट. बरं. हे फार असं रॉकेट सायन्स वाटतं, बट इट इज व्हेरी सिम्पल. बिकॉज याच्यामध्ये नॅचरली सुद्धा होतं, म्हणजे नॅचरल बॅरियर्स सुद्धा असतात. त्याच्यानंतर काही काही केमिकल डोजिंगनी सुद्धा असतं आणि काही काही वेगळे मेम्ब्रेन असतात, म्हणजे मेम्ब्रेन बेसिकली जाळ्या असतात. सो एका बाजूने जेव्हा सिवेज येतं ते सिवेज आल्यानंतर ते एक मेम्ब्रेननी पास करतं, मग एक सर्टन सॉलिड मॅटर तिकडे थांबतं, दुसऱ्या मेम्ब्रेननी पास होतं आणि नंतर एक शेवटचा जो मेम्ब्रेन असतो त्या मेम्ब्रेन थ्रू ते ट्रीट होऊन जेव्हा पाणी बाहेर निघतं, इट इज नॉट ड्रिंकेबल. दॅट वॉटर इज नॉट ड्रिंकेबल, बट इट कॅन बी रियूज्ड. म्हणजे गार्डनिंगसाठी, फ्लशिंगसाठी किंवा इतर कुठल्या गोष्टी इट कॅन बी यूज. आणि जर ते तुम्हाला ड्रिंकेबल करायचं असेल तरी वी कॅन मेक दॅट ड्रिंकेबल. बरं. बट शेवटी सगळ्यांना काय वाटतं, अरे STPचं पाणी कोण पिणार? पण ते पिऊ शकतो आपण. म्हणजे जर शेवटी जर एक RO प्लांट लावला, इट इज ड्रिंकेबल, असं आहे. सो STP इज नॉट रॉकेट सायन्स बेसिकली. म्हणजे आता STP एक छोटा 10x10 कंटेनरमध्ये पण येतो आणि एक 7 माळ्याची बिल्डिंगसुद्धा STP असते. बरं. मुंबईमध्ये धारावीमध्ये आय थिंक भारतातला पहिला असेल 7 फ्लोअर्सचा STP आहे. 7 माळ्याचा STP आहे. म्हणजे पाणी 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 पाणी. सो दे आर ट्रीटिंग वर्टिकली बिकॉज स्पेस कन्स्ट्रेंट असल्यामुळे. सो अशी सुद्धा टेक्नॉलॉजी आहे. सर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, नागपूर अशा शहरांमध्ये प्रदूषणाची काय स्थिती आहे? नाशिक, बिकॉज मी नाशिकला गेलेलो आहे, मी कोल्हापूरला गेलेलो आहे. साताऱ्यामध्ये ऑनेस्टली मी फिजिकली गेलो नाही, बट आय नो अबाउट द सिच्युएशन. सो मी नाशिकचं म्हणेन. सो नाशिकमध्ये सध्या जर आहे तर गोदावरी. तिकडे तो गोदावरी इट इज अगेन तोच प्रश्न, म्हणजे सगळ्या नद्यांचा लिटरली तो दॅट इज, मी कोणालाही दोष देत नाही, अजून का नाही झालं, बट अनट्रीटेड सिवेज. सो गोदावरीचा एक प्रश्न आहे. पण नाशिक जर शहराचा आपण विषय घेतला तर शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत, पण अजून त्याच्यामध्ये बरंचसं काम करण्याची गरज आहे. बिकॉज जे सॉलिड वेस्ट आहे आणि नाशिकमध्ये सध्या जे तिकडे सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर बूम सुरू आहे. रिअल एस्टेटची कामं खूप सुरू आहेत. त्याच्यामध्ये बरंचसं काम करण्याची गरज आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये जर मी जेव्हा गेलो तर कोल्हापूर बेसिकली एवढं कल्चरली आणि हेरिटेजली एवढं सुंदर शहर आहे, पण ज्या पद्धतीने तिकडे काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने तिकडे काम होत नाही आहे. म्हणून जर इफ यू टेल मी तर ह्या सगळ्या शहरांपैकी माय फर्स्ट प्रायोरिटी विल बी कोल्हापूर. बिकॉज ते त्याचं हेरिटेजच वेगळं आहे कोल्हापूरचं. म्हणजे आय डोंट नो वाय, पण ते एक आपुलकी वाटते. आणि सातारा घनकचरा मेजर इश्यू. बिकॉज कसं आहे, जस्ट ऑल दिस वाईल ना ही कोरोनाची प्रायोरिटीच नव्हती. ऑल दिस वाईल प्रायोरिटी वॉज, इट इज स्टील द प्रायोरिटी, बट सगळीकडे पाणी पोचवणं, म्हणजे आणि पाणी पोचल्यानंतर शेतकऱ्यांना आपण कसं मदत करू शकतो, दॅट इज स्टील द प्रायोरिटी अँड हॅज टू बी द प्रायोरिटी. बिकॉज शेवटी शेतकरीच आपल्या राज्याला पुढे नेतो आहे. पण हे करत असताना जे ह्या सगळ्या पोल्युशन रिलेटेड जे इश्यू आहेत हे सुद्धा आपण वेळोवेळी हाताळले तर आपल्याला पुढे जाऊन अडचणी होणार नाहीत. म्हणून आत्तापासूनच नाही तर अनेक वर्ष या गोष्टी सुरू आहेत, पण आता कुठेतरी मी आल्यानंतर एन्फोर्सिंग दॅट, मी करा करा करा, नाही तर मी करून घेणार, 100% करून घेणार. वा. सर, ग्रामीण भागामध्ये सॉईल पोल्युशन खूप वाढलं आहे, ते का आहे आणि त्याच्यावरती काय करता येऊ शकतं? का आहे, ॲज सिम्पल एज दॅट की एखादा पीक जो महिना 2-3 महिने मला लवकर पाहिजे म्हणून कुठलं पेस्टिसाईड यूज करायचं, कुठलं इन्सेक्टिसाईड यूज करायचं, ह्याच्यावर जे एज्युकेशन आहे किंवा ह्या गोष्टी. आणि मी ठामपणे सांगू शकतो, जर तुम्ही कुठल्या ॲग्रिकल्चर कृषी विद्यापीठामध्ये गेलात तर बऱ्याचशा आपल्या शेती करण्याच्या पद्धती ह्या चुकीच्या आहेत. पण आज त्या पीक उगवण्यासाठी जे आपण पेस्टिसाईड यूज करतो, शेवटी आपण ते खातोय सुद्धा, पण ते करत असताना आज सॉईलचं जे इरोजन होतं, जे सॉईलचं डिटोरेशन होतं आहे, हा सुद्धा एक मेजर फॅक्टर आहे आपल्या
शेवटी ते सॉइल डिटोरेट होऊन हे कुठे कुठे ते ॲग्रिकल्चर रन ऑफ आम्ही म्हणतो, हे कुठे येतं, ते नियरेस्ट वॉटर सोर्समध्ये म्हणजे नाल्यामध्ये येतं. तिथून ते कुठे येतं, तर नदीमध्ये येतं. सो सॉइल पोल्युशन शुड बी अ मेजर फॅक्टर विच शुड बी लुक्ड ॲट. त्याच्यावर सुद्धा आमचं काम सुरू आहे. पण कसं ह्या कलेक्टिव्ह एफर्ट लागणार आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, त्यानंतर आमचं इरिगेशन डिपार्टमेंट, हा पूर्ण शासनाचा एक कलेक्टिव्ह एफर्ट लागणार आहे. ती फक्त मी एकटा करू शकणार नाही, ऑनेस्टली सांगतो. मला सगळ्यांची मदत लागणार आहे. बिकॉज इट इज अ सेन्सिटिव्ह मॅटर. म्हणजे एखादं जर कुठलं धोरण आणलं की नाही इथे तुम्ही पेस्टिसाइड यूज करू शकणार नाही, मग तो शेतकरी काय करणार मग? सो म्हणून हा एक डेलिकेट सिच्युएशन आहे. पण नक्कीच सॉइल पोल्युशन हा सुद्धा एक मेजर फॅक्टर आहे. बिकॉज जर ती जमीनच नापीक झाली तर बिचारा तो शेतकरी फ्युचरमध्ये काय करणार? शेवटी त्याला ते विकायला लागणार. विकल्यानंतर पण तो काय करणार? सो सॉइल पोल्युशन एक फॅक्टर आहे. वर्किंग ऑन इट. आणि नक्कीच माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्याच्यावर मी काही ना काहीतरी रिझल्ट 100% देईन. सर, आपला एक खूप आवडतीचा सण आहे गणपती. त्याच्यात सगळ्या मूर्त्या POP बॅन केलाय आता, POPनी नाही बनवायच्या असं असून सुद्धा अजूनही काही मूर्त्या POPनीच बनवल्या जातात. नो, इट इज व्हेरी शॉकिंग की हा बॅन आज नाही आलेला. हा बॅन आलाय, त्याला अनेक वर्ष झाली. पण दरवर्षी शासनाने त्यांना ठीक आहे ह्या वर्षी आला, ह्या वर्षी आला केलं. पण शेवटी त्याचा काहीतरी एक थ्रेशोल्ड असला पाहिजे. आणि हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्याच्यामध्ये मीही काय करू शकत नाही, शासनसुद्धा काय करू शकत नाही. सर, शाडूच्या मातीमध्ये सुद्धा मग केमिकल्स असतातच. मग मूर्त्या बनवायच्या कशाने? शाडूची माती ही रिजनल आहे. म्हणजे आज आमच्या कोकणामध्ये शाडू माती नसते. तिकडे शाडू मातीच्या गणपती होत नाही. तिकडे आमच्याकडे रेड सॉइल आहे, त्याचा गणपती बनतो. आणि शाडू माती ही सुद्धा याच्यामध्ये केमिकल, बघा केमिकल तर सगळ्यामध्ये आहे, हवेमध्ये सुद्धा केमिकल आहे. पण तो केमिकल वेगळा आहे आणि हा केमिकल वेगळा आहे. पण पुन्हा कोणालाही कोणाच्या पोटावर आपण अन्याय नाही केला पाहिजे म्हणून तर एवढे वर्ष शासनाने एक्सटेन्शन दिलं ना. किती वर्ष, दरवर्षी. पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. शेवटी सुप्रीम कोर्टाने झापलंच की आता बस झालं, आता नाही म्हणजे नाही. सर, लोकांच्या अशा कुठल्या दैनंदिन सवयी आहेत ज्यांनी प्रदूषण वाढतंय? बऱ्याचशा सवयी आहेत. खूप असणार आहे. खूप आहे. म्हणजे साधं उदाहरण देतो, सेग्रिगेशन ऑफ वेस्ट. हे सकाळी जे आपण सुरुवात करतो, का नाही सेग्रिगेट करत? बिकॉज ह्याचा पुढचा विचार कोण करतच नाही की हे नंतर जे कोण कचरावाले येतात ते एकत्र घेऊन जातात, कुठेतरी डंप करतात. डंप केल्यानंतर ते डंप झाल्यानंतर ते लँडफिलमध्ये जातं. मग कधीतरी त्याला आग लागते. आग नाही लागली तर त्याच्यातून ते मिथेन तयार होतं. मिथेन तयार झाल्यानंतर ते एअर पोल्युशन होतं. सुरुवात कुठून झाली? मी सेग्रिगेट केलं नाही म्हणून. करेक्ट. आणि ह्याचं उलटं, जर मी सेग्रिगेट केलं असतं तर ओला कचरा जातो कंपोस्टिंगला, सुका कचरा जातो MRF फॅसिलिटीला, म्हणजे रिसायकल फॅसिलिटीला. तिथून पोल्युशन होणार आहे का? तर नाही. कंपोस्टमधून कंपोस्ट तयार होणार आहे. MRF फॅसिलिटीतून ते रिसायकल होऊन कुठेतरी काहीतरी रिसायकल कंपनीमध्ये जाईल. तर ही आपण सकाळची सुरुवातच चुकीची करतोय. अशा बऱ्याच सवयी आहेत. म्हणजे घरातून बाहेर पडताना आपण जर आपली पाण्याची बॉटल घेऊन बाहेर पडलो, का नाही? साधी गोष्ट आहे, आज करू शकतो आपण, पण नाही करत. समवेअर वी आर लेझी अबाउट इट. एक छोटा कॉन्शियस एफर्ट घेणं गरजेचं आहे फक्त सगळ्यांनी. स्मॉल स्टेप्स. मगाशी तुम्ही म्हणालात की बऱ्यापैकी लोक मुळात घाण करतात आणि सरकारला प्रश्न विचारतात किंवा त्याला जबाबदार ठरवतात. ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल? नाही, मी असं नाही म्हणू बऱ्यापैकी लोक घाण करतात. आणि प्रॉबेबली असंच आहे की मोस्ट प्रॉबेबली लोक सेग्रिगेट करत नाहीत बेसिकपासनं, जसं तुम्ही म्हणालात. पण अल्टिमेटली ते म्हणतात की सरकार काही करत नाहीये किंवा प्रशासन काही करत नाहीये. नाही, पण मला सांगा, म्हणजे सेग्रिगेशनचं उदाहरण, जर सेग्रिगेट केलं नाही तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता की तुमचा कचरा तुम्ही एका पिशवीत टाकला, दुसरा कोणी सेग्रिगेट करावं? तुम्ही, तो पण शेवटी एक व्यक्तीच आहे ना, ती किंवा तो एक व्यक्तीच आहे. त्यांनी तुमच्या घाणीमध्ये हात टाकावं आणि सेग्रिगेट करावं, हे तुम्हाला चालतं. तुमचीच घाण तुम्ही का ना सेग्रिगेट करत? आणि मग तुम्ही प्रशासनाला कशाला दोष देता? हे जे सोशल मीडिया रिपोर्टर्स जे आहेत ना, म्हणजे विदाउट व्हेरीफाय केल्याशिवाय
एज बेस कोणाला माहिती नाही. ते थेट मोदीजींपासून ते नगरसेवक ह्यांना सगळ्यांना टॅग करतात. माझी पण कधी कधी ती हे होते, अरे तुम्ही ते PM ऑफिसला पण टॅग केलेलं आहे आणि तुमच्या जिल्हा परिषद किंवा सरपंचाला पण टॅग केलेला आहे, पण तुम्हाला हेच माहिती नाही की हे काम कोणाचं आहे. म्हणून एक हा जो एक डायलॉग सुरू करणार आहे मी. बरं झालं यू आस्क मी दिस क्वेश्चन. सो आय एम कमिंग विथ अ प्रोग्राम MPCB म्हणून, आणि त्या प्रोग्राममध्ये काय होणार आहे की देर विल बी अ कॉन्स्टंट डायलॉग असणार आहे सोसायटींसोबत, स्टुडंटसोबत, इंडस्ट्रीसोबत. आणि हा जो प्रश्न आहे की आपण काय केलं पाहिजे, हा मी सांगण्यापेक्षा कोण दुसरंच एक्सपर्ट सांगणार आहे. कारण एकदा प्रशासन सांगायला गेलं ना की त्यांना वाटतं नाही आपल्याला शहाणपण शिकवत. म्हणून त्यांच्यातलाच कोणतरी व्यक्ती आणणार आणि तू सांग, तुमचं ऐकतील, आमचं ऐकणार नाही असं आहे. पण सो वी आर स्टार्टिंग विथ दॅट प्रोग्राम. प्रोग्राम सुद्धा लवकर लॉन्च करणार आहे मी. सर, जे कुठलं प्रदूषण आहे, वायू, जल, आवाज, ह्याचं प्रमाण जर वाढत गेलं तर ह्याचे लॉंग टर्म परिणाम काय होतील? लॉंग टर्म परिणाम बघायची गरज नाही. आपण आता बघतोय मे महिन्यामध्ये कधी एवढा पाऊस पडलेला का? नाही. एक्झॅक्टली. सो लॉंग टर्म वगैरे अबाउट हे आत्ताच होत आहे. म्हणजे आपण अवकाळी पाऊस म्हणायचो, दिस इज नॉट अवकाळी पाऊस. मॉन्सूनच 20 दिवस अगोदर आला आहे. हे कधी झालेलं का? पावसाळा जून 15 किंवा 10 जून ते 15 जून. पावसाळा 15 मेला कधी ऐकलेलं का? नाही. सो लॉंग टर्म वगैरे अबाउट हे आत्ताच आपण भोगतो. म्हणजे क्लायमेट चेंज हा एक सिरियस इश्यू आहे. आणि क्लायमेट चेंज ऑलरेडी झालेला आहे, तो अजून वाईट नाही झाला पाहिजे म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे बेसिकली आपल्या देशामध्ये, ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये लंडनसारखं वेदर झालं आहे. कधी पाऊस पडतो, कधी ऊन येतं, कधी गरम होतं, कधी थंड होतं. वेदर फोरकास्ट बघूनच बाहेर जायला गेला. हां, एक्झॅक्टली तसंच होणार आहे. आणि कुठलं एकच जनरेशन असं नाही आहे स्पेसिफिकली की जे प्रदूषण कॉज करत आहे. एक्झॅक्टली सगळेच करतात 100% सगळेच करतात. हां, पण सोशल मीडिया पोल्युशन हे फक्त एक पर्टिक्युलर एज ग्रुपच करते. म्हणजे लाईक आय एम फेड अप अबाउट. म्हणजे आय एम सेइंग इट्स नॉट बॅड, वाईट नाही आहे, पण ती एनर्जी तुम्ही सोशल मीडियावर चांगलं यूज करण्यासाठी सुद्धा ते स्प्रेड करता ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईक तुम्ही यू आर युझिंग द प्लॅटफॉर्म एक चांगल्या पर्पजसाठी. मी नाही म्हणत ते प्लॅटफॉर्म इज बॅड, प्लॅटफॉर्म वाईट आहे, पण चांगल्या पर्पजसाठी पण यूज करता येतो. याचं उदाहरण म्हणजे वैचारिक गप्पा. सो असं सुद्धा गोष्टी त्या एज ग्रुपने केलं पाहिजे. नाही तर फक्त रील्स. तो जनरेशन कुठेतरी वाया जातोय असं माझं प्रामाणिक मत आहे. एक अध्यक्ष म्हणून तुम्ही आमच्या ऑडियन्सला किंवा इन जनरल लोकांना काय सांगाल? बेसिकली ओजस मी सगळीकडे हेच सांगतो की आपण स्वतःपासून सुरुवात करूया. आणि मी माझ्या सगळ्या म्हणजे माझी जे जनता आहे किंवा मग एव्हरीबडी, मी सगळ्यांना हेच सांगतो की आपण स्वतःहून सुरुवात करूया आणि स्मॉल स्टेप्स घेऊया, छोटे स्टेप्स घेऊया. मी हे नाही म्हणत की ओव्हरनाईट तुम्ही गाडी यूज करायचं बंद करा, ओव्हरनाईट पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा, पण स्मॉल स्टेप्स आपण सुरुवात करूया. सेग्रिगेशन करायला सुरुवात करूया. घरातून बाहेर पडताना सिम्पल गोष्ट आहे, लाईटचं स्विच ऑफ करा. फोन चार्जिंग झाला की तो बटन ऑफ करा. 100% चार्ज झाला की ते चार्जिंग काढा. चार्जिंग बॅटरीमध्ये जागा नसते. दीज आर स्मॉल थिंग्स. म्हणजे छोट्या गोष्टी. बघा, मोठ्या गोष्टींसाठी आम्ही आहोत, पण ह्या स्मॉल गोष्टीमध्ये तुमची मदत लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सिंगल यूज प्लास्टिक हे हानिकारक आहे. हे आपल्याला आज त्याचे परिणाम दिसत नाही आहेत, पण जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला त्याचे परिणाम अजून भोगावे लागतील. आपण भोगतोय आता, पण आपल्याला ते व्हिज्युअली दिसत नाही आहेत. म्हणून आपल्याला सिंगल यूज प्लास्टिक हा 100% त्याचा वापर बंद करावा लागेल. ते माझ्या एकट्याने होणार नाही आहे, प्रशासनाचं एकट्याने होणार नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या जनतेची आणि ह्याच्यामध्ये ऑल एज ग्रुप्स, म्हणजे बूमर्सपासून ते शेवटचा अल्फा, बीटा, गामा पण असेल, त्या सगळ्यांची मदत लागणार आहे. म्हणून आय थिंक सिंगल यूज प्लास्टिक आणि या स्मॉल स्टेप्समध्ये जनतेला एवढंच सांगेन की तुमची मदत मला लागणार आहे. माझं एम कुठेतरी एवढंच आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये आणि त्यापुढे सुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये मला पर्यावरणाच्या हानिकारक ज्या गोष्टी आहेत या नाही झाल्या पाहिजेत किंवा त्या थांबवायच्या आहेत. त्याच्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ मला लागणार आहे. सर,
खूप थँक्यू तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि ह्याची जाणीव करून दिलीत की प्रशासन कुठल्या लेवलवर किती काय काय काम करतं आहे आणि ॲक्च्युली कोणी मेंटॅलिटीजमध्ये बदल करण्याची गरज आहे. जसं की प्रत्येक माणसाने त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे, की खिशात रॅपर ठेवणं जे घरी जाऊन टाकणं ना की रस्त्यावर फेकणं, एक बाटली घेऊन फिरणं स्वतःची पाण्याची. आणि प्रशासन किती लेवलवर काम करते हे खरं तर लोकांना माहीत नाही आहे. आत्तापर्यंत लोकांना माहीत नव्हतं आणि तुम्ही हे सगळ्यांसमोर येऊन सांगताय, तुम्ही इतकी अप्रोचेबिलिटी ठेवली आहे, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच ओजस. सर्वप्रथम मी आय थिंक वैचारिक गप्पा तुमच्या सगळ्यांचं ऋणी आहे, बिकॉज एक तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला प्रत्येक एज ग्रुपशी आज बोलता आलं आणि नक्कीच आपण वारंवार चर्चा करत जाऊ. आणि ॲज यू सेड, आय एम अप्रोचेबल. कधी काही पर्यावरणविषयी किंवा इतर कुठलेही विषय असतील तर नक्कीच आज युवकांना बळ देण्यासाठी एक युवा म्हणून माझं ते प्रथम कर्तव्य आहे आणि पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं द्यायचं हे सुद्धा कर्तव्य आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.